कडे पाहिलं जातो तुफानी वेगाचा आणि दमाचा रसिकांच्या घरात आणि थांबवलंय आता मात्र रोशन मडवी याला 1 गुण निश्चितच मिळेल। 6 गुणांची नाम मात्र आघाडी आहे ती म्हणजे यशवंतकार संघाकडे। समाधान मोरे या स्फोटक खेळाडूचा आता वापर केला जाईल। सामना रंगतदार चालू आहे। 12-17 17-12 5 गुणांची आघाडी यशवंतकार संघाकडे। अजून वेल बाकी आहे, अजून खेळ बाकी आहे। रंगेल का हा सामना? रसिकांना आनंद देईल का? कोणी बॅरिकेड्स वर उभा आहे तर कोणी गेट वर उभा आहे। खरोखर आनंद आहे, प्रत्येक जण आनंद लुटतो या सामन्याचा। जबरदस्त स्पर्धा तुमच्या भेटीला या धाटाव नगरीत आलेली आहे। 12-17 तुफानी आक्रमण होईल क्रीडांगण नंबर 2 वर। प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये कैद करावा असा सामना। आपण किरकिरे चढाईवर आणि आपण किरकिरे आता मात्र यशस्वी होतोय असं चित्र दिसतोय। आशेचा किरण आहे पांडवादेवी रायवाडी संघात आणि 1 गुण मिळेल, सॉरी 2 गुण। अफान किरकिरे पहा संघाचा संघनायक कसा असावा, संकटमोचक कसा असावा तो अफान किरकिरे दाखवून देतोय। ताकदीचा खऱ्या अर्थानं उपयोग करताना आपल्याला पाहायला मिळतोय अफान किरकिरे। मधले रसिक वर्ग 14-17 17-14 सनी भगत पुन्हा एकदा कर्दन काल ठरू शकेल का? आता मात्र कृष्ण नीतीचा वापर केला जाईल। ज्याप्रमाणे अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवलं होतं कौरवांनी त्याच पद्धतीचा चक्रव्यूह आता मात्र रचावा लागेल, तो म्हणजे यशवंतकार संघाला। कारण समोर आहे एक जबरदस्त खेळाडू आपण, तदनंतर समाधान मोरे असेल, केदारलाल असेल। बघूया काय होईल या सामन्याचा शेवट काय होईल हे सांगू शकत नाहीये। कोणाचं पारड जड सध्या जरी पाहिलं तर त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच आघाडी दिसेल ती यशवंतकार संघाची। परंतु अनुभव पणाला लावले, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हटलं तर अनुभव जास्त आहे तो म्हणजे पांडवादेवी रायवाडी संघाकडे। परंतु हा खेळ फक्त अनुभवाचा नाही आहे, हा खेळ आहे हिमतीचा, हा खेळ आहे ताकदीचा आणि हा खेळ आहे स्वाभिमानाचा। मित्रांनो खरोखर खरोखर मैदान क्रमांक 2 वरती जर विचार केला ना रुपे डाकी सर तर आता ही लढाई गावाची राहिली नाहीये, आता ही लढाई तालुक्याच्या प्रतिष्ठेची झाली आहे। एका बाजूला अलिबागचा जोश तर दुसऱ्या बाजूला रोहाची जिद्द पाहायला मिळते। वाह, एका बाजूला अफान किरकिरे तर दुसऱ्या बाजूला रोशन मडवी पाहायला मिळतोय। रोहेकरांनी टाळ्यांची दाद देणं हे खूप महत्वाचं आहे, कौतुक करावं लागेल मैदान क्रमांक 2 वरती असलेल्या सामन्याचं। आता मात्र धडाडीचा विस्फोट पाहायलाच मिळेल तुम्हाला। आधी केले मग सांगितले असं तुम्हाला करावंच लागेल। कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगन भरारीचे वेळ हे रक्तातच असावं लागतं। वा, सुंदर बोनस टिपलाय रुपेश टाकी सर। पहा मैदान क्रमांक 2 वरती आता फक्त खेळाडू राहिले नाहीयेत, मैदान क्रमांक 2 तालुक्यातील अभिमान राहिलाय। त्याच्यामुळे आजचा सामना मैदान क्रमांक 2 वरती हा सामना नाही तर इतिहास घडला जाईल यात मात्र कोणती शंका नसणार आहे। सारसोली विरुद्ध पाटण या पंचायत राहायच्या क्रीडांगण नंबर 2 साठी अंतिम पुकार। काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे, 15-18 किती मिनिटं बाकी आहेत, अजून भरपूर वेळ बाकी आहे। रसिकांना पैसा वसूल आनंद मिळेल या स्पर्धेचा। भरपूर वेळ पण बाकी आहे आणि भरपूर खेळ पण बाकी आहे। 15-18 संयम शांतता कार्यक्रम चकवा देतोय मात्र भिरकावलाय, उचललाय, 1 गुण निश्चितच मिळेल। आणि आता मात्र लोणाचा बोजा पडलेला आहे तो अर्थातच पांडवादेवी रायवाडी संघानं पूर्ण पैसा वसूल केलाय। आता मात्र जे होतं काय न झालं काय, 1 गुणांची आघाडी आता मात्र निश्चितच पांडवादेवी
शेवटची 4 मिनिटं बाकी. रोहेकर टाळ्या का कमी पडतायत? चढाईला चाललाय रोहा तालुक्याची आन बान शान रेड मशीन रोशन मडवी. वा 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 काय जम घेतले. मित्रांनो पॉइंट मारला की नाही मारला याला महत्व नाही. रोहेकर रोशन मडवीची जर जंप आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वा हा रोशन मडवीला कमबॅक करावं लागेल. रोशन मडवीला पुनरागमन करावं लागेल. मैदान क्रमांक 2 वरती 19-19 हा सामना नाही तर या स्पर्धेचा इतिहास घडवला जाईल यात मात्र कोणती शंका नसणार आहे. क्रीडांगण नंबर 1 साठी गणेश वाशीरोहा विरुद्ध तरण खोप. आपणास पहिला पुकार, आपण जयत राहायचंय. गणेश वाशीरोहा विरुद्ध तरण खोप आपणासाठी पहिला पुकार. क्रीडांगण नंबर 1 साठी आपण जयत राहायचंय. मैदान क्रमांक 1 वरती शुभारंभ केलाय वडवली संघ. वा कौतुक करावं लागेल. चला पंचांचा निर्णय जो काही असेल तर मैदान क्रमांक 2 वरती दोन्ही संघांनी सहकार्य करायचं आहे. आयोजकांना विनंती आहे मैदान क्रमांक 1 वरती पाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. मैदान क्रमांक 1 वरती थांबा जरा. महत्वपूर्ण निर्णय क्रीडांगण नंबर 2 वर. तर मैदान क्रमांक 1 वरती वडवली संघ पहा मुंढाणी सारख्या मातबर संघाला या ठिकाणी नामोहर करण्याचा प्रयत्न आहे. वा काय क्षेत्ररक्षण झालंय. पहिला क्षेत्ररक्षणाचा गुण आपल्या खात्यामध्ये नोंदवला आहे गावदेवी मुंढाणी संघ. सुंदर. ओहो किती गुणाची लयलूट केली. 1 नाही 2. वरुण पाटील हा सुद्धा बलानंद शर्यष्टीचा खेळाडू, संघासाठी तारणहार ठरणारा हा सुद्धा खेळाडू आहे, विसरून जमत नाही. तर मैदान क्रमांक 1 वरती गुणफलक पहा 3-3.
वरुण पाटील उजवा मध्यरक्षक पाहायला मिळतो आपल्याला. मधले प्रेक्षक बाहेर काढा, मधले प्रेक्षक बाहेर काढा प्लीज. मधले प्रेक्षक बाहेर काढा प्लीज. सामना थांबलाय तर मधले प्रेक्षक बाहेर काढा. मधले प्रेक्षक आपण ग्रामस्थ त्या ठिकाणी आहात प्लीज. रोहेकरांचा आवाज आता निघाला मित्रांनो. टाळ्या निघणं खूप तुमच्या माध्यमातून गरजेचं आहे. पब्लिक मधली का थांबली आहे? आयोजक आपण त्या ठिकाणी, तुम्हीच त्या ठिकाणी उभे आहात, त्याच्यामुळे मधली प्रेक्षक जर बाजूला काढलात ना तर सामना अतिशय रोमहर्षक होईल, पाहण्यायोग्य होईल. आणि खरोखर मधली प्रेक्षक प्लीज. आणि जे रेलिंगवरती उभे बसलेत ना, रेलिंगवरती सुधीर मोरे प्लीज आपणच बसवा देणार, आपणच उभे आहात. कॅमेरामॅन मैदान क्रमांक 2 वरती जे आहेत ना त्यांना खाली बसवा प्लीज. मैदान क्रमांक 2 वरती आयोजक तुम्ही काय करताय? मैदान क्रमांक 2 वरच्या कॅमेरामॅनचे जे प्रेक्षक बसले त्यांनी प्लीज खाली उतरायचं आहे. भाऊजी जरा सहकार्य करायचं आहे. भाऊजी जरा सहकार्य करायचं आहे. मैदान क्रमांक 2 कॅमेरामॅनच्या बाजूला आपण बसल्यात प्लीज. चला, पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम राहील. प्लीज दोन्ही संघाला याची नोंद घ्यायची आहे. चला, दोन्ही संघांना म्हणजे मधले प्रेक्षक आहेत चला, पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. दोन्ही संघांना विनंती आहे आपण प्लीज सहकार्य करायचं आहे. रोहेकर आवाज तुमचा टाळ्यातून आला पाहिजे. सर्व प्रेक्षकांना बाहेर काढायचं. सर्व प्रेक्षकांना जर आधीच प्रेक्षकांना आपण आतमध्ये घुसून दिले नसते तर ही आज वेळ आली नसती. प्लीज, आम्ही मागासून बेबीच्या डेटापासून इथं घसा कोरडा करतोय की याच्यानंतरचे सर्व सामने असेच रोमहर्षक होतील. त्याच्यामुळे आपण प्रेक्षकांना का आतमध्ये घेताय? पूर्ण खाली करा मैदान, पूर्ण खाली करा मैदान. जो काही प्रतिसाद आहे तो टाळ्यांच्या माध्यमातून रेलिंगच्या बाहेर आला तरी चालेल. चला, आता आयोजक जे आहेत ते मध्ये आपण बाहेर यायचंय. आयोजक आपण मैदान खाली करायचंय. आयोजकांमुळे ही गर्दी खूप होते. प्लीज. तर पुनश्च एकदा सामन्याला सुरुवात 20-19
सनी भगत याच खेळाडूनं इतिहास रचला होता. आता मात्र मैदान पुन्हा गाजवू शकेल का आणि वापर केला जाईल मैदानात पुनश्च एकदा. अरे प्रेक्षक तुम्ही मध्ये नका जाऊ, सामना सुरू होतोय. मॅच गरम असली का थोडासा शब्दाला शब्द भिडतो मित्रांनो, त्याच्यामुळे आपण कोणी त्या ठिकाणी लक्ष देऊ नका. चला चला सामनाधिकारी आहेत खेळाडू. 2 गुण. गाव देवी रेडर्स वडवली विरुद्ध गाव देवी मुंडाणी. जबरदस्त सामना तुमच्या भेटीला चढाईची धुरा वरुण पाटीलच्या खांद्यावर. मैदान क्रमांक 2 वरती आयोजक त्या ठिकाणी उभे आहेत ना, ते रॉ स्पोर्टचा चॅनलचा जो कॅमेरा आहे त्याच्यावरचे सगळे प्रेक्षक खाली उतरवायचे. रोहा स्पोर्टच्या चॅनलच्या बाजूला जे काही रेलिंग बनवले आहे ते सगळे खाली बसवायचे. विशाल माने आपण खाली बसवायचं आहे. जे कॅमेरामॅनच्या रेलिंग वरती बसलेत चला चला सर्वांनी खेळवृत्ती दाखवायला शिका. मी पुन्हा एकदा सांगतोय दोन्ही संघांना. चला अजय मोरे घ्या सर्वांना मागे. दोन्ही संघांना विनंती आहे प्रत्येकाने खेळवृत्ती दाखवा. चढाईसाठी पुन्हा एकदा अफान आणि आता मात्र अफान याने इतिहास रचलाय. जबरदस्त चढाई जवळ जवळ थांबवलीच होती मात्र यशस्वी झालाय. प्रयत्न छान केला होता. पाण्याची व्यवस्था करा, पाण्याची व्यवस्था करा. संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष क्रीडांगण नंबर 2 वर लागून राहिलंय. किती गुण याच्यावर प्रत्येकाचं लक्ष आहे. वडवली विरुद्ध गावदेवी मुंडाणी जतीन घासे. हा सुद्धा एक चांगला दृढ संकल्प आहे. आपल्या संघासाठी मेहनत घेतोय हा खेळाडू. वडवली संघ सुद्धा दे धडक बेधडक. जे विनंती करतोय जो कॅमेरामन जवळ सर्व जे उभे आहे त्यामुळे कॅमेरा कुठेतरी हलतोय. रॉ स्पोर्ट करून सूचना येत आहेत की जरा आपण सहकार्य करा मित्रांनो. तुम्ही आज तर सामन्याला मजा आहे पण सहकार्य करा. पाण्याची व्यवस्था करा. क्रीडांगण नंबर 1 वर 1 नंबरचा कॅमेरामॅन आहे, त्यांना विनंती करतो की ज्या ठिकाणी 2 नंबर वरती जे प्रेक्षक आहेत त्यांना जरा लाईव्हला दाखवा, थेट लाईव्हला दाखवा. झूम करा त्यांच्यावरती जरा. आकाश कडव जरा त्यांच्यावरती झूम करा. पहा या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा बघतोय. आपले घरचे पाहत आहेत, त्याच्यामुळे तालुक्यातील कबड्डीला शिस्त लागणं खूप महत्वाचं आहे. अजून झूम करा, जास्त अजून करा. पहा मित्रांनो सहकार्य करा जेणेकरून सर्वजण ही स्पर्धा पाहतायत. तुम्ही आहात तर स्पर्धेला मजा आहे, परंतु अनेक जण युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडला गेलाय. त्यांना सुद्धा सामने पाहायचे आहेत हो. त्यामुळे कुठेतरी कॅमेरामॅनला प्रॉब्लेम आणू नका. 24-19 आता मात्र खेळ होईल जबरदस्त. प्रयत्न छान मात्र रेडर बाद सक्सेसफुल होणार होता पण सक्सेसफुल झाली आणि खरोखर आता मात्र आघाडी पांडवादेवी रायवाडी संघाकडे. लोण्याचा बोजा पडतोय. अठ्ठावीस 19
वेग धारण करेल आता मात्र रोशन मडवी आपल्या संघासाठी जॉजुअल इतिहास निर्माण करेल का? बोनस प्लस आहे का? झालंय 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 जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय की काय? तू पाणी वेग आपान किरकिरे मी आधीच म्हटलं होतं रुपये टाकी सर, हा सामना नाही तर हा इतिहास घडणार आहे. लाजवाब सामना ही माती लाल आभाली गुलाल उधळला गेलाय 28-22. नाम मात्र 6 गुणाची आघाडी. पहा आघाडी होईल का बिघाडी होईल. पहा ज्या थलपतीला एका चित्रपटावरून मुख्यमंत्र्यांनी वेल दिली नाही त्यांनी अख्खा मंत्रिमंडळ विस्तार करून टाकला हो, आणि त्यांनी स्वतःचा सरकार स्थापन केला. लाजवाब. तर बघूया 28-22 हा सामना तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. निघालाय पुन्हा एकदा अखंड रायगडला वेळ लावणारा वेगाचा बेताज बादशाह रोशन मडवी चढाई करतोय आणि 1 मिनिटाचा खेळ बाकी मैदानात. पाहायला मिळेल काय रणनीती काय व्यूहरचना असेल. 28-23 रसिकांनी या सामन्याला डोक्यावर घेतलंय. तुफानी गर्दी झाली आहे, हाहाकार झालाय मैदानात. अठ्ठावीस 23-5 गुणांची आघाडी. 2 मिनिटांचा खेळ बाकी. मैदान गजबजलंय. अजून भरपूर वेळ बाकी आहे. जबरदस्त खेळ होईल. काय होईल खेळ. टाळ्यांचा प्रतिसाद पाहिजे. रोहेकर टाळ्या पाहिजे टाळ्या. हो 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 निघाला आशेचा किरण. संजीवनी घेऊन येईल का? पांडवादेवी रायवाडीच्या प्रांगणात रोशन मडवी थरारक खेळ असेल. जिद्दपणा लावेल. हाहाकार होईल या मैदानात जर यशस्वी झाला रोशन तर. काही शक्य आहे. हो 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 काय घडतोय. मात्र 1-1 गुण निश्चितच असेल. दोन गुण प्राप्त करतोय. इकडे जतीन घासे गावदेवी मुंडाणे संघाकडून जतीन घासेला आता मात्र शृंखला टाकलेली आहे. आता मात्र आघाडी निश्चितच पांडवादेवी रायवाडी संघाकडे जबरदस्त आघाडी. 8 गुणांची आघाडी पाहायला मिळेल. मैदान रंगलं होतं मात्र निराशा आता मात्र पाठीराख्यांच्या भेटीला येईल. वडवली गावदेवी रेडर्स वडवली विरुद्ध कडवी झुंज देतोय गावदेवी मुंडाणी. जयेश पाटील चढाई करेल. 14-12 12-14 तुफानी दम. आता मात्र हुंकार करावा लागेल तो जयेश पाटील याला आपल्या संघासाठी.
सर्व रसिकांना विनंती आहे आयोजकांकडून की प्रत्येकाने आपण अभिमानानं सन्मानानं मैदानाच्या बाहेर चला, नाहीतर आयोजक ठोस भूमिका घेतील आणि आपल्याला मात्र बाहेर काढलं जाईल. विनंती आहे आपण प्रत्येकाने आपल्या सन्मानानं बाहेर चला, विनंती आहे. कुठेतरी या स्पर्धेला गालबोट लागता कामा नये. सर्व आपलेच दात आणि आपले जोड असं नका, आयोजकांना विनंती आहे. क्रीडांगण नंबर 2 साठी सारसोली विरुद्ध पाटणसई. आपण विनाविलंब क्रीडांगण नंबर 2 वर चला. आपला अंतिम पुकार. सारसोली विरुद्ध पाटणसई. विजय संघाचा अभिनंदन, पराजय संघाचं कौतुक. एक वर पुढील होणारा सामना गणेश क्लब गणेश वाशी विरुद्ध तरणखोप. हॅलो, या ठिकाणी सामना थांबवायचा आहे. पहा, सामना थांबवायचा आहे. संपूर्ण मैदान खाली करायचं आहे. संपूर्ण मधले प्रेक्षक आहेत, हां, जे आयोजक आहेत त्यांनी व्यासपीठावरती या. आयोजक आयोजक आपण व्यासपीठावरती या. मैदान क्रमांक 2 कडे चला लवकर. सारसोली आणि पाटणसई, चला आपण यायचं आहे. आधी स्पर्धेला खूप उशीर झालाय. चला त्वरित यायचं. आपल्याला अंतिम पुकार दिला होता, 1 मिनिटाच्यात आपण हजर राहायचं आहे. चला 1 नंबर सामना चालू करायचं. पंचांनी सामना चालू करा. आणि जे रेफरी आहेत त्यांना विनंती, आपण स्टेजच्या समोर यायचं. जे रेफरी आहेत, जे रायगड जिल्ह्याची पंच आहेत, त्यांना आपल्याला विनंती, आपण थोडं स्टेजच्या समोर यायचं आहे. सामना चालू ठेवा. 1 नंबर सामना चालू ठेवा. जे बाकी रेफरी असते. सामना संपायला मैदान क्रमांक 1 वरती 3 मिनिटं आणि 2 गुणाची नाममात्र आघाडी मुंडाणी संघाकडे आहे, आपल्याला पाहायला मिळते. सुंदर ब्लॉक करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी सुद्धा. वा, कौतुक करावं लागेल. सॉरी, या ठिकाणी आपण पाहिलं तर वडवली संघाची 3 गुणाची आघाडी आहे. वडवली संघ, पहा, कमबॅक करावं लागेल. मुंडाणी संघ, सामना संपायला शेवटची 3 मिनिटं, काही अवधी बाकी आहे आणि नाममात्र 3 गुणाची आघाडी आहे. सामना रोमहर्षक होईल का? सुंदर. चला, सारसोली आणि पाटणचे मैदान क्रमांक 2 वरती
चला 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 एक जबरदस्त रंगतदार सामना आता मात्र तुमच्या भेटीला आलेला आहे. सुपर रेड 3 गुण गावदेवी मुंढाणी. गावदेवी रेडर्स वडवली विरुद्ध गावदेवी मुंढाणी. सामनाधिकारी क्रीडांगण नंबर 2 चालू करून घ्या. अजिंक्य पाटील सर तिकडे बघा, आपले सामनाधिकारी पाठवा 2 वर. दोन्ही संघ उपस्थित आहेत. पंधरा 16 निर्णयात्मक खेळ क्रीडांगण नंबर 2 वर रंगलेला आहे. मुंढाणी जबरदस्त खेळ कडवी झुंज देतोय वडवली संघाला आणि वडवली संघ सुद्धा त्याच ताकदीचा येत आहेत सामनाधिकारी येत आहे. आले आले गावदेवी मुंढाणी संघाकडून पुन्हा एकदा जतीन घासे चढाई करत असताना सुपर टॅकलची नामी संधी प्रयत्न प्रगती पथावर आणि यशस्वी आता झाला तो जतीन घासे. 2 गुण निश्चितच त्याच्या नावावर आता मात्र आघाडी वाढते. 15-18 3 गुणांची आघाडी. शेवटचा मिनिट बाकी. वडवली संघाचा हा रेडर बोनस गिफ्ट केला जाईल आणि मात्र क्षेत्ररक्षण झालं. लोण्याचा बोजा पडतोय तो वडवली संघावर. जबरदस्त खेळ रंगला. वडवली संघाने सुद्धा त्याच ताकदीची आता मात्र लाजवाब खेळ. 15-21 6 गुणांची आघाडी मैदानात. 15-22 धडाडला हा सामना. होत्याचं नव्हतं झालं. एक जबरी सामना मैदानावर रंगलाय. दे धडक बेधडक सामना. एक गुण मिळेल. निसटती हारच म्हणावी लागेल, कारण वडवली संघाने त्याच पद्धतीने जी झुंज दिली, अतिशय कडवी झुंज होती. आपण जरी हरलात तरी आपल्या हरण्याची चर्चा मात्र नक्कीच होईल असा खेळ झाला आणि अंतिम विसल झाली. विजय संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. खरोखर गावदेवी रायडर्स वडवली छान आपण खेळताय. पुढील होणारा सामना क्रीडांगण नंबर 1 वर श्री गणेश वाशिरोहा विरुद्ध तरुण खोप. आपण 1 वर चला. आपला शांती पुकार.